आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. लागताच कडगाव गावात लोकशाहीचा मंगल क्षण. कडगाव गिजवणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहाचं मतदान प्रक्रिया सुरू असताना गडिंग्लज तालुक्यातील कडगाव गावात लोकशाहीचा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला. कडगावच्या दिव्यांग कर्णबधीर दीपालीचे लग्न सदृढ कृष्णा यांच्याशी ऐनापूरमध्ये विवाह संपन्न झाला. लग्नाच्या बोहल्यानंतर उभे राहिलेल्या एका नववधूने मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीप्रती असलेली आपली निष्ठा अधोरेखित केली. कडगाव येथील दीपाली दादू पाटील या नववधूने आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसालाही मतदानाच्या कर्तव्यापेक्षा मोठं मानलं नाही. अक्षता पडल्याबरोबर विवाह सोहळ्याची लगबग सुरू असतानाच दीपाली व तिचे पती कृष्णा यांच्यासह इतर लग्न मंडपातील विधी सोडून थेट मतदान केंद्र गाठलं. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आपले मत नोंदवून तिने नागरिक म्हणून असलेली जबाबदारी पार पाडली. मतदान केल्याबरोबरच ताबडतोब ती पुन्हा ऐनापूर येथे लग्न मंडपात रवाना झाली. लग्न आयुष्यात एकदाच येतं, पण लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे, असा स्पष्ट संदेश तिने दिला. तिच्या या निर्णयाचे मतदान कर्मचारी, उपस्थित नागरिक तसेच गावकऱ्यांनी मनापासून कौतुक केलं. ठिकाणी मतदानाबाबत उदासीनता दिसून येत असताना दिव्यांग दीपालीने दिलेला हा आदर्श विशेष ठरत आहे. वैयक्तिक आनंदापेक्षा लोकशाहीच्या हक्काला प्राधान्य देणारी ही घटना समाजासाठी, विशेषतः तरुण मतदारासाठी प्रेरणादायी संदेश देणारे आहे, असं मत यावेळी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे राज्य सचिव बाळासाहेब आबाजी पाटील यांनी मांडले. तामगाव इथं कुस्ती आखाड्यातील मातीवरून वाद, तलवार कोयत्याने हल्ला, परस्पर विरोधी तक्रार दाखल, जमावाकडून जाळपोळवर दगडफेक. करवीर तालुक्यातील तामगाव येथे कुस्तीच्या आखाड्यातील लाल माती घेण्यावरून झालेल्या वादाचे शनिवारी तीव्र प्रसाद उमटले. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत परस्पर विरोधी तक्रार दाखल करून घेण्याचं काम सुरू होतं. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कृष्णात शिवाजी जोंधळेकर वय 42 वर्ष, व्यवसाय हॉटेल व्यवसाय, राहणार हनुमाननगर तामगाव यांनी हनुमाननगर नायकी येथील खुल्या कुस्तीच्या आखाड्यातील लाल माती विधी संघर्षित बालक रिक्षामधून भरून नेत असताना विरोध केला. यावेळी शिवीगाळ करत आरोपी नानकसिंग राजूसिंग शीख वय 36 वर्ष, राहणार नारायणनगर तामगाव यास बोलावण्यास आलं. आरोपीने कोणाचंही न ऐकता माझ्या मुलांना माती घेण्यापासून कोण थांबवत होते पाहतोच, असं म्हणत वाहनातील कोयता काढून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कृष्णात जोंधळेकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कृष्णात जोंधळेकर यांना वाचवण्यासाठी विजय नाना जोंधळेकर यांनी धाव घेतली व बचाव करताना त्यांच्या दोन्ही तळहातांना गंभीर जखमा झाल्या. मध्यस्थी करण्यास गेलेल्या सुनील बाळू गंगाधर यांच्यावरही कोयत्याने वार करण्यात आला. या गोंधळात किरण हराळे यांनाही किरकोळ दुखापत झाली. घटनेनंतर आरोपीने तामगाव परिसरात 2 तलवारी हातात घेऊन दहशत माजवल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली व मोठ्या संख्येने जमा झालेल्या संतप्त जमावाने नानकसिंग राजूसिंग शीख यांची घटनास्थळावर रिक्षा पेटवली व दुचाकी फोडून त्याचं मोठं नुकसान केलं. तसेच मोठ्या जमावाने शीख यांच्या घरावर चाल करत घराच्या खिडक्या व घरातील साहित्याचे नुकसान केलं, अशी माहिती नानकसिंग शीख यांच्याकडून सकाळी देण्यात आली असून जमावाने शिवीगाळ करत धार्मिक भावना दुखावल्या तसेच मारहाण असल्याची फिर्याद दिली आहे. जमावाने रिक्षाला आग लावली. या हल्ल्यात शीख यांच्या पत्नी कल्पना कौर यांच्या पायाला दुखापत झाली. संबंधित मुले झाडांना माती घालण्यासाठी आखाड्यातील लाल माती घेऊन जात होती असंही सांगण्यात आलं. दरम्यान तलवार व कोयत्याने हल्ला झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने तरुण घटनास्थळी तसेच शीख यांच्या घराकडे मोर्चा वळवला होता. परंतु संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, दंगल नियंत्रण पथकाचे उपनिरीक्षक नरसू गावडे, गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक TJ मगदूम यांच्यासह दंगल नियंत्रण पथक व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून संतप्त जमावावर नियंत्रण मिळवलं. वेळेवर घेतलेल्या खबरदारीमुळे पुढील अनर्थ टाळल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून
बाजूच्या तक्रारींचा तपास सुरू आहे.